रात्री सोनीतच स्टे केलं तो आणि आता अंगपाणी सगळ्या आवडल्या तर चाललोय कॉलेजला. जाता जाता पार्सल एक पोच करायला आहे. हे गाईज कॉलेज सुटल्यावर डायरेक्ट आलो बा बेडगेत. चालू आहे घरापाशी. मी सोनीत होतो तोपर्यंत यात रोटर मारले. आता याला सऱ्या सोडायच्या आहेत. आता या प्लॉटमध्ये सऱ्या सोडायच्या आहेत आणि सऱ्या सोडायचं म्हणत तर ही ट्रॅक्टर सोडवायला पाहिजे. सगळ्यात पहिला डबा आहे तिथं सोडवतो आणि ट्रॅक्टर घेऊन जातो फनापाशी. गाड्याचं वजन सगळं पाठीमागं झाले म्हणताना गाडा मागं पडला. आता ट्रॅक्टर सोडवले जाऊन सगळ्यात पहिला तर फोन जोडतो. आता एक सगळ्यात पहिली अडचण म्हणजे आपल्याकडे स्टॉपलिंग नाही. मळ्यात स्टॉपलिंग आणलं पाहिजे सगळ्यात पहिला. काका गेले स्टॉपलिंग आणायला तोपर्यंत मी फोन जोडून ठेवतो. जोडलं बघा जेवढं जोडायला येतं तेवढं. आता स्टॉपलिंग लावल्याशिवाय उचलता येत नाही. जर विदाऊट स्टॉपलिंग उचललो तर ही उचलून टायरात घुसते टोच. मित्रांनो आलं बघा स्टॉपलिंग जोडले पण. ती कोण आली बघा गँग कॅडबरी. मित्रांनो केलं बघा खडकीट. आता चालू मारला. मित्रांनो बागाकडे माप पाकलोय बघा. आता या मापावरनं सऱ्या सोडा चालू करणार आहे. मित्रांनो पहिलीच सरी कशी पडल्या बघा एकदम ॲक्युरेट मापात. तर मित्रांनो परवा दिवशी टाकलेलं डिझेल तर संपलंय. एवढ्याच सऱ्या मारून झाल्या बघा इथनं इकडच्या. आता एवढंच राहिल्यात. थोडक्यात येऊन डिझेल संपलं. आता स्विच बंद करतो आणि जाऊन बॅरलातनं डिझेल काढायला पाहिजे. कारण मागल्या वेळी त्या कॅनत होतं तेवढं सगळं पाक डिझेल घातलेलं ट्रॅक्टरात. तशी क्वालिटी कशी पडायला लागल्यात ते सांगा कमेंटमध्ये. एवढं पण परफेक्ट जमीन झाले. पहिलं मारत होतं तसं पण जमीन झाली व्यवस्थित. हे बघा नंतर ना कच्चा आहे. अजून लय काढलं नव्हतं. एक बॅरल संपला तसा. घेतलं बघा डिझेल. आज चालू ट्रॅक्टरकडं. मित्रांनो झाले बघा सऱ्या मारून. आता ट्रॅक्टर लावायला चाललोय घरापाशी. मित्रांनो कशा आहे क्वालिटी क्वांटिटी चकोट. व्ह्यू बघा. मित्रांनो डिझेलचं कॅन न्यायला पाठीमाग आलतो. काका म्हणलं यात DAP टाकायच्या म्हणून. काकांनी DAP आणून दारात ठेवल्यात. आता DAP उचलायला माझी ताकद लावायला लागणार आहे. शेवटी दाखवलीच बघा ताकद. मित्रांनो मी तर जमलो बघा पण काका अजून टाकायला लागल्यात. ही एका हातात बारडी वज्जी उचलून उचलून हाताची शिरा लागल्या फुगायला बघा. मित्रांनो आणलेलं तेवढी एक पोतं तर घालून झालं बघा. एरिया 26 वळी टाकलोय. उरल्यात आता किती आता 24 वळी उरतात कारण टोटल 50 वळी पडल्यात. मित्रांनो आता चालू बघा घराकडं. काम तर सगळं बंद आता कारण पाऊस येणार आहे 100%.